राज्यात एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असतानाच शिक्षणाचे माहेरघर असलेले पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर चक्क बसमध्ये बलात्कार केल्याची घटना उजेडात आली आहे. यातील पीडित 26 वर्षीय मुलीवर तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभी असलेल्या बसमध्ये बलात्कार केल्याची माहिती पुढे आली आहे. पुणे शहरातील वाढते गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारांचा घटनेचा मुद्दा तापला असताना गुन्हेगारी विश्वातून आणखी एक प्रकरण समोर आल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर असून त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान 26 फेब्रुवारी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास पुण्यातील एसटी स्टँडवरील वर्दळीच्या परिसरात ही घटना घडल्याची सर्वत्र खळबळ उडाली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार 26 वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्यातून फलटणला जायला निघाली होती. या दरम्यान बस स्थानकात ही घटना घडली. गुन्हा घडल्यावर दत्तात्रय गाडे हा आरोपी फरार झाला असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार यातील संस्थेचे आरोपी दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव असून तो अद्याप फरार आहे. याच्यावर शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. स्वारगेट बसस्थानक शहरातील सुरक्षित बसस्थानक समजलं जातं, तर 24 तास येथील बसेस जात असतात. दरम्यान बसस्थानकात पीडित तरुणीला चुकीची माहिती देऊन टेपत थांबवलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला असल्याचे पुढे आले आहे. स्वारगेट बसस्थानकात ही घटना पहाटे 4:30-5:30च्या सुमारास घडली आहे.